आहे, NPCI टाकायचं आहे. NPCI टाकल्यानंतर तुम्हाला कस्टमरवरती गेल्यानंतर हे जे नवीन पेज असं दिसणार आहे तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे बघा, होम नंतर आधार सेडिंग आणि डीसीडिंगवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला हे पेज दिसणार आहे ज्यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग अँड डीसीडिंग इथे सांगितलेलं आहे. मराठी भाषा निवडायची आहे, हिंदी भाषा निवडायची आहे, तुम्हाला निवडू शकणार आहात. ओके, आता त्यानंतर इथे तुम्ही तुमचे आधार एंटर युअर आधार क्रमांक टाकायचा आहे. सीडिंग आणि डीसीडिंग तुम्हाला काय करायचं आहे, सीडिंग करायचं आहे. सीडिंग केल्यानंतर इथे ऑप्शन येणार आहे बघा, फ्रेश सेडिंग आहे, मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. तर तुम्हाला इथं फ्रेश सेडिंग जे पहिलं आहे पॉईंट ते सिलेक्ट करायचं आहे, पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं बँक कोणतं आहे बघायचं आहे, बँकची ते लिस्ट असणार आहे. बँक लिस्ट असल्यानंतर इथे तुम्हाला जी तुमची बँक असणार आहे ती सिलेक्ट करावी लागणार आहे. तुमचे खाते क्रमांक इथे आहे, अकाउंट नंबर ते टाकायचं आहे. तुमचे खाते क्रमांक कन्फर्म करून घ्यायचं आहे. इथे सांगितलं आहे बघा, मी माझा आधार क्रमांक, बँक खात्याचे क्रमांक आणि इतर तपशील या प्लॅटफॉर्मवर सादर करून स्वेच्छेने आणि स्वतःच्या इच्छेने संमती देतो. इथे क्लिक करायचं आहे. ही सगळी माहिती तुम्ही इथं वाचून घ्या. ज्या बँक तुम्ही निवडलेलं आहे बघा, ॲक्सिस बँक इथे मी निवडली होती, तरी ते माझ्या निवडलेल्या बँकेत ॲक्सिस बँकेत मी नोंदणीसाठी वापरली जाऊ शकते. हे बघा, नोव्हेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणीनं ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता, कमेंट करायचं आहे बघा, तुम्हाला सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता पण नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही. तर इथे क्लिक केलं, कॅप्चर टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बँक सेडिंग स्टेटस तुमचं ॲक्टिव्ह आहे का नाही करू शकणार आहात.